भाजपचे 2 आमदार जरांगेंच्या उपोषण स्थळी पोहोचले। संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके हे जरांगेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय। सरकार कालपर्यंत झोपलं होतं का असा सवाल सोळंके यांनी उपस्थित केलाय। आंदोलनाची माहिती 4 महिन्यांआधीच दिली होती। संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। आपण बघतोय की आझाद मैदानावर प्रकाश सोळंके स्वतः इथे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर संदीप क्षीरसागर देखील आलेले आहेत। सर, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे, अजूनही सरकारकडे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण होताना पाहायला मिळत नाहीयेत। कसं बघता या आरक्षणाकडे तुम्ही? आज लाखो करोडोच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये धडकलेले आहेत आणि त्यांचं जी काही आरक्षणाची मागणी आहे, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। त्यांनी आताच 1 तासापूर्वी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं सरकारने त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा असं सरकारला पण आमची विनंती आहे। मराठा समाजाला आजपर्यंत जवळजवळ 59 नोंदी कुणब्याच्या सापडलेल्या आहेत मराठा समाजाच्या महाराष्ट्रातल्या। त्याच्यामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, कोकण असेल, इथं मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहेत, ही तर आंदोलकाची मागणी आहे। मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता द्यावी। न्यायालयीन प्रक्रिया ही सातत्यानं चालू असते। न्यायालयीन प्रक्रियेचा तिथं जो काही वेळ लागतो ती वेळ घेईन, परंतु आता जी प्रमुख मागणी आहे, कुणबी आणि मराठा एकच आहेत, हे सरकारने मान्य करून तशी घोषणा करायला पाहिजे। आपण बघतोय की प्रकाश सोळंके आपल्याबरोबर होते आणि इथे संदीप क्षीरसागर देखील असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात। मनोज जरांगे पाटलांशी काही बोलणं झालंय? दादांशी बोलणं आमचं झालंय। आम्ही त्यांना आधी म्हणलो की तुम्ही पहिले तब्येतीची तुम्ही काळजी करा आणि लोक त्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही पण त्यांच्या सोबत आहोत। कायदा सुव्यवस्थेवर जर म्हणलं की एकदा मनोज दादांनी आवाहन केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो खडा सुद्धा उठणार नाही। बाबी की व्यवस्थाचा विषय जो आहे, आता एवढा मोठा समाज जमतोय शहरामध्ये, मुंबईकरांना सुद्धा पूर्ण सगळीकडे ट्रॅफिक जाम झाले, पण 1-2 दिवसानंतर व्यवस्थित होऊन जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई आझाद मैदान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।